नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास यातील 13वा म्हणजे शेवटचा पाठ महाराष्ट्रातील समाज जीवन या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती सर्व विषयांचे स्वाध्यायाचे व्हिडिओ अवेलेबल झालेले आहेत आणि त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटच्या पाठापर्यंत चे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर चला तर मग या स्वाध्यायाला सुरुवात करूया. यातील पहिला प्रश्न आहे तक्ता पूर्ण करा. यामध्ये मध्यभागी आपल्याला दिलेला आहे कोणते लिहा. त्यामध्ये काळीत काम करणारा, काळीत म्हणजे काय? मातीत. तर मातीत काम करणारा कोण असतो? शेतकरी. त्यानंतर वतन धारण करणारा, तर त्याला काय म्हणतात? वतनदार. त्यानंतर आहे गावाचे संरक्षण करणारा, तर त्या काळी गावाचे संरक्षण कोण करत असत? पाटील. आणि शेवटचा आहे गावाचा महसूल सांभाळणारा, तर गावाचा महसूल कोण सांभाळत असत? कुलकर्णी. आता दुसरा प्रश्न आहे, समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरीती प्रचलित आहेत त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा. उत्तर पाहूयात. समाजात शकुन अपशकुन मानणे, शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहणे, जन्मसंस्कार तसेच मृत्यू संस्कार विधी करणे, नवस करणे, वंश वाढवण्यासाठी मुलाचे महत्त्व व मुलीला परक्याचे धन समजणे, दूध दही तुपाने देवांचा अभिषेक करणे, जात व धर्मभेद पाळणे, आंतरजातीय विवाहांना प्रतिबंध करणे इत्यादी अनिष्ट चालीरीती प्रचलित आहेत. या सर्व अनिष्ट चालीरीती संपुष्टात आणण्यासाठी अनेक विचारवंतांनी नेत्यांनी कार्य केले. स्वतःच्या आचरणाद्वारे जनजागृती केली. आपणही त्यांच्या पायावर पाय ठेवून वागले पाहिजे. स्वतःचे आचरण बदलून समाजाला बदलण्यास प्रवृत्त केले पाहिजे. तिसरा प्रश्न आहे, तुमच्या परिसरात कोणकोणते सण व उत्सव साजरे केले जातात याविषयी सविस्तर टिप्पण तयार करा. तर उत्तर पाहूयात. आमच्या परिसरात गुढीपाडवा, नागपंचमी, होळी, रंगपंचमी, पोळा, दसरा, दिवाळी, नवरात्र, गणपती उत्सव इत्यादी सण समारंभ साजरे केले जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वत्र गुढ्या उभारल्या जातात. पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. त्यानंतर नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो. होळी या सणाला होळी पेटवली जाते व पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. रंगपंचमीला रंग खेळतात. घरी गोडधोड पदार्थ केले जाते. पोळ्याला बैलांची पूजा केली जाते. बैलांना सजवले जाते. सजवलेले अनेक बैल एकत्र आणून हा सण साजरा केला जातो. यात्रा भरते. वर्षभर बैल आपल्यासाठी राबतात. त्यांच्यामुळे शेत पिकते. त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने बैलपोळा हा सण साजरा केला जातो. दसरा या सणाला आपट्याच्या झाडाची पाने सोनं म्हणून वाटतात. मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेतला जातो. दिवाळीला नवीन ड्रेस घालतात. गोड पदार्थ केले जातात. उटणे लावून आंघोळी करतात. वेगवेगळ्या प्रकारची फटाके फोडतात. नवरात्रात दुर्गा देवी बसवल्या जातात. हा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. 9 दिवस मोठ्या आनंद व जल्लोषात हा उत्सव साजरा केला जातो. 9 दिवस गरबा खेळला जातो. गणपती उत्सव हा देखील सार्वजनिक उत्सव आहे. 10 दिवस दररोज वेगवेगळे कार्यक्रम व स्पर्धा घेतल्या जातात.
चौथा प्रश्न आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे शिवकालीन समाज जीवन व सध्याचे समाज जीवन यांची तुलना करा. आता या ठिकाणी आपल्याला एक तक्ता बनवायचा आहे, ज्यामध्ये हा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. तर एका साईडला आपल्याला शिवकालीन समाज जीवन कशा प्रकारचं होतं आणि सध्याचं समाज जीवन कशा प्रकारचं आहे, हे काही पॉईंट्सच्या आधारे सांगायचं आहे. तर पहिला आहे व्यवहार. तर शिवकालीन समाज जीवनामध्ये वस्तू विनिमय पद्धत होती आणि सध्या चलनी नाण्यात व्यवहार होतात. त्यानंतर 2 घरे. तर शिवकालीन गरिबांची घरे साधी माती विटांची असत. श्रीमंतांचे वाडे 1 वा 2 मजली असत. सध्याची घरे, गरिबांची घरे पत्र्याची, सिमेंटची असतात. श्रीमंतांची घरे अनेक मजली व आलिशान असतात. तिसरा आहे दळणवळण. तर शिवकालीन दळणवळण कशा प्रकारे होतं? बैलगाडी, होडी, घोडी, गाढव यांवर हे दळणवळण होत असत. पण सध्या बस, रेल्वे, विमान, जहाजे अशा प्रकारच्या वाहनांच्या माध्यमातून हे दळणवळण होत असतं. 4 मनोरंजन. शिवकालीन मनोरंजन कशा प्रकारे होत होतं? युद्धकला व विविध खेळ हेच मनोरंजनाचे साधन होते. तर सध्या ग्रंथ, सिनेमा, टीव्ही, रेडिओ, मोबाईल, व्हिडिओ गेम्स इत्यादी च्या माध्यमातून आपण मनोरंजन करत असतो. 5 लिपी. शिवकालीन लिपी कशा प्रकारची होती? तर शिवकालीन लिपी मोडी लिपीमध्ये होती. तर सध्याची लिपी कशी आहे? देवनागरी लिपी. तर अशा प्रकारे दोन्ही समाज जीवनाचा तुलनात्मक अभ्यास अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. ते देखील नक्की चेक करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन इयत्तेच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.